महेश अण्णांचं आगमन झालेलं आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करीत असताना आपण सर्वजण निर्णय आपली सेवा करण्याकरता म्हणून आपण सर्वांचे लाडके उमेदवार महेश अण्णा कोटे हे आपल्यातून उभारलेले आहेत आणि चांगला मोठा तगडा उमेदवार आहे आपला। कारण त्यांचं आणि एक नंबरच बटन आहे, इकडे तिकडे बघायची काही गरज नाही। कारण तुम्हाला माहिती असेल तर सांगतो, हा विजय देशमुख आपल्या वस्तीमध्ये फिरून गेला, पदयात्रा काढला, माहिती असं आपल्या लोकांना हा माणूस किती चाहतेमध्ये आहे। आता 4 नंबर आणि 1 नंबर मध्ये त्याला फिरून गेल्यावर घरी गेल्यावर स्वतःच्या अंगावर गोमूत्र शिंपडून आंघोळ करून घरी गेला। अशा जातीवादी माणसाला आपण निवडून द्यायचं का? द्यायचं का? बसल्यामुळे मला शंका वाटली। कारण आपल्याला हे लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षाचे पालकमंत्री आपले चंद्रकांत पाटील गेलेला म्हणले बाबासाहेब आंबेडकर भीक मागून शाळा बांधले। आता ते हरामखोरला कळलं पाहिजे, बाबासाहेबांनी भीक मागून नाही तर लोकवर्गणीमधून शाळा बांधली। मग असं बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाला निवडून द्यायचं का? द्यायचं का त्यांना? मग हे कोण म्हणायचं? तर लक्षात ठेवा, कर्नाटकमधला खासदार तो बीजेपीचाच, त्याने म्हणलं आम्ही सत्तेवर आलं तर भारतीय संविधान बदलू। आता अशा पार्टीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं का? मग विचार करा, आपला सर्वात चांगला आणि सभ्य माणूस आहे महेश अण्णा कोटे, त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्या। आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगेन, महाविकास आघाडीनं सर्वात महत्त्वाची घोषणा केलेली आहे की आपल्याला लाडकी बहीण म्हणून या शिंदे सरकारनं 1,500 रुपये दिलं होतं। तर महाविकास आघाडीच्या सरकारनं परवा घोषणा केली, काय घोषणा केली? त्यांच्या सरकारने तर महालक्ष्मी योजनेतून 3,000 रुपये मिळणार त्याला। मग तुम्ही सांगा 1,500 पैसा टाकणार का 3,000 देणारा टाकणार? बोला की 1,500 देणारा टाकणार का 3,000 देणार? आम्ही लक्षात ठेवा, 3,000 देणारा महेश कोटे लक्षात ठेवा, 1,500 देणारा विजयकुमार देशमुख आहे हे लक्षात ठेवा। त्यामुळे आपण सर्व लक्षात ठेवलं पाहिजे। 20 तारखेला सर्वांनी मतदान केलं पाहिजे आणि भरपूर सभेत, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही। व व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर 248 सोलापूर शहर उत्तर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीच्या याच्या प्रचारात आज या ठिकाणी प्रचारसभा आयोजित केली। संयोजकांचा पूर्ण या ठिकाणी मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की या आपल्या प्रभागामध्ये एवढी मोठी सभा या ठिकाणी मॅनेज करून अण्णांना या ठिकाणी भरघोस अशा मतानं निवडून देण्याचं घोषित केलेलं आहे, संकल्प केलेला आहे। त्याबद्दल सर्व माता भगिनींचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या 20 तारखेला सर्वांनी तुतारी असलेला माणूसधारी किंवा तुतारी घेतलेला माणूस या चिन्हावर 1 नंबर बटन दाबून त्यांना विजयी करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो। या ठिकाणी महेश अण्णांना बऱ्याच सभेला जायचं असल्यामुळं थोडक्यात माझं छोटं थांबवत जय हिंद जय भारत। माझ्या प्रचारार्थ बोलवलेल्या सभेला उपस्थित असलेले 1 आणि 4 प्रभागाचे सर्व बंधू भगिनी, व्यासपीठ, कारण सगळ्यांनी मला सांगितलं की कुणाचेच नाव घेऊ नका, नेते एवढे मोठे आहेत की परत माझं घेतलं नाही तुझं घेतलं का फक्त उद्या दाखवतो 20 तारखेला, असं होऊ नये म्हणून कुणाचीच नावं घेत असं उपस्थित व्यासपीठ, बंधू आणि भगिनी, या भागातली सर्व जनतेने नेहमीच तात्यांवर प्रेम केलेलं आहे। मला माहिती आहे की शाळेमध्ये असताना सुद्धा अनेक या भागातले नेते असतील, महिला असतील,
कर्मचारी असतील, मी बघत होतो की शिंदे साहेब ह्या भागातलं त्या प्रतिनिधित्व करत होते, ह्या भागाचे आमदार होते आणि त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न, मग ते कधी महापालिकेचे असतील किंवा वेगवेगळे प्रश्न असतील, सोडवण्याचं काम आपल्याला तात्याने केलं हे आपण साक्षीदार आहात। आमचे त्यावेळेसचे नेते सेवादलाचे आमचे चंद्रकांतजी दायमा हे सुद्धा तिथं असायचे आणि त्यामुळं मी आज मला माहिती आहे की अनेक प्रश्न आहेत। मी महापौर असताना, मी सभागृह नेता असताना अनेक प्रश्नाला आपण माहिती आहे की जेवढे आपले युनियन आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आपले सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये मी नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे, हे जे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात। आणि त्यामुळं मी काही नवीन नाही आहे। ज्यावेळेस हा शेजारचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याचा विषय होता, बिल्डरनी ते मला वाटतं रिझर्वेशन उठवण्यासाठी प्रयत्न केला, परंतु मी त्यावेळेस ठाम राहिलो आणि मी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने उद्यान या ठिकाणी झालं पाहिजे आणि आपण त्याला पूर्ण जोर लावून कुणालाही जागा कोणाच्याही घशात जाऊ दिली नाही आणि ही आपल्या समाजातील लोकांना मिळवून देण्यासाठी आपला हे राहिला। आज त्या विभागामध्ये आपण बघतोय की खऱ्या अर्थाने जसं सुशोभीकरण व्हायला पाहिजे तसं आधुनिक चरित्र असेल, बाबासाहेबांनी आजपर्यंत समाजाला काय दिलंय हे सगळं जर तिथे हे केलं गेलं, तिथे एखादा मोठा आपण स्मारक त्यांचं बांधलं आणि त्या स्मारकाच्या माध्यमातून लोकांना बाबासाहेबांनी आपल्या समाजासाठीच नाही तर देशासाठी काय केलंय याचा इतिहास मला वाटतं परत एकदा सांगण्याची गरज आहे आणि नवीन पिढीला ते अजून माहिती नाही, ती माहिती आपण करून देण्याची गरज आहे। आपल्याला माहिती की ज्यावेळेस महानगरपालिकेने काही आपले कर्मचारी बिगर इंटरव्ह्यू रोजंदारीवर भरले होते, मी पहिला त्यावेळेस महापौर झाल्यानंतर पाहिलं की अनेक लोक रिटायर झालं तरी सुद्धा कायम होत नव्हते आणि त्यामुळे कुठली पेन्शन नाही, कुठल्याही त्यांना सवलती मिळत नव्हत्या, कुठली ग्रॅज्युटी नाही, कुठलंच काही मिळत नव्हतं आणि बिचारे आशेवर मी आज कायम होईल, मी उद्या कायम होईल म्हणून 25-25 वर्ष काम करून सुद्धा त्यांच्या पदरात काही पडत नव्हतं। मी पहिली भूमिका घेतली की तिथले कर्मचारी पहिल्यांदा कायम झाले पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणजे तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात। तिथले जेवढे ट्रेड युनियन इथं आपला विषय आहे, मग लाड समितीचा विषय असेल, लोकांचा प्रश्न प्रलंबित आहे ताबडतोब मीटिंग लावून ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालेल आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टीने मी पहिल्यांदा प्रयत्न करेन असं आपल्याला सांगतो। लागू करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही आपल्याला करावं लागणार आहे, शासन दरबारी सुद्धा आवाज उठवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा सर्वतोपरी त्या ठिकाणी सहकार्य राहील असा आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतोय। कारण मला माहिती आहे की अनेक असे कर्मचारी आहेत की त्यांना आज पेन्शन मिळत नाही, पण मी 94ला ज्यावेळेस महापौर झालो आणि टप्प्याटप्प्याने का होईना आपण प्रत्येकाला कायम करण्याचं ॲफिडेव्हिट हायकोर्टामध्ये त्याचे कमिशनर विजय माथनकर यांना ॲफिडेव्हिट द्यायला लावलं की आम्ही सगळ्याला न्याय देऊ आणि सगळ्याला कायम करू आणि त्यामुळे ते कायम झाल्यामुळं त्या लोकांना पेन्शन असेल, ग्रॅज्युटी असेल, सगळं मिळायला सुरू झालं। पण त्यातले काही हे मी ते पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करेन। आपल्याला माहिती आहे की परिवहनची जागा सुद्धा काही बिल्डरांनी मागणी केली होती आणि ते याच्यात मोठ्या हे करण्याचा प्रयत्न होता, पण आम्ही तो विषय अडवला आणि आपल्याला माहिती आहे की आज त्यामुळे ही विषय आपल्या जागा आपल्या अजून ताब्यात आहे। अजूनही बऱ्याच लोकांचा डोळा ह्याच्यावर आहे, पण मी आपल्याला सांगतो की ह्याचा उपयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चांगलं स्मारक जसं नागपूरला आहे दीक्षाभूमी, तशा धर्तीवर काहीतरी करता येते का ह्याच्यासाठी मी आपल्या सगळ्यांची, समाजातील सगळ्या नेत्यांची बैठक घेऊन आपल्या काही आर्किटेक्ट असतील, फडतरे साहेबांसारखे आर्किटेक्ट किंवा अजून वेगळ्या आर्किटेक्टना घेऊन आपल्याला ह्या जागेचा उपयोग
काय करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू. एवढं नाही आपण हाणून पाडण्याचं काम परवाच्या लोकसभेमध्ये हा ही करपलेली भाकरी खायची नाही ना, नाहीतर आपलं पोट खराब होईल. हा करपाच्या आधी त्याला पलटी मारली आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे की मी बीडी घरकुल सारख्या भागामध्ये जे काम केलं तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. अनेक लोक तिथं काम पण तुम्ही करत होता किंवा करताय. ज्या बीडी घरकुलची किंमत 20,000 होती आज 20 लाख झाली. आज तुमच्या घरकुल योजनेचे अनेक विषय आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या अनेक अजून घरकुल योजना थांबलेल्या आहेत त्याची मला कल्पना आहे. काही लोकांनी तिथे दादागिरी करून तुमचे घरकुल योजना थांबवण्याचं काम केलं असं माझ्या कानावर आलं. पण त्यांची दादागिरी आपण मोडून काढू आणि प्रत्येकाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आपण घरकुल योजनेमध्ये लक्ष घालू. जो निधी आपल्या वस्तींसाठी जो निधी आहे तो निधी तो त्या श्रीमंत लोकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला. आणि नुसतं श्रीमंत नाही तर हे जे जागा कुठं कुठं आहेत त्या जागेला किंमत वाढण्यासाठी त्या जागेच्या परिसरामध्ये वस्ती नसताना तिथे पैसा तो खर्च करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची चौकशी निश्चित आपण सगळ्या केल्याशिवाय सोडणार नाही. आणि म्हणून दलित वस्तीचा निधी वळवला. आज मी फिरत असताना बघितलं की जर एवढा निधी आम्ही दलित वस्तीसाठी येत असेल आणि तरी सुद्धा आपली जर अवस्था बघितली तर ड्रेनेज वाद चाललेला आहे, सगळ्या ठिकाणी रस्ते खराब अवस्थेत आहेत, आपले लोक कसे राहतात हे बघितल्यानंतर निश्चित वाटतं की ह्या माणसाने 20 वर्षात केलं तरी काय, फक्त बोर्ड लावण्याचं काम केलं. महेश कोटेंनी बीडी घरकुलमध्ये 25 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलं. महेश कोटेंनी बीडी घरकुलचा विकास केला हे पूर्ण खालच्या हृदयामध्ये आहे. लोकांना माहिती आहे मी काम करणार आहे. आम्हाला गोवंक नको, आम्हाला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार. आणि तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाहीये. जे जे लोक भाजपचं काम करतायत, ज्या मनुवादाची होळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली त्या लोकांना तुम्ही साथ देताय. मग तुम्हाला काय अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेण्याचा? तुम्ही रुमे राम और बगल फिरी असं वागताय. लोकांना पैशाने विकत घेण्याची भाषा करताय. लोकांना घराघरात जाऊन पैसे देऊन त्यांना सांगता की मनुवादाला मत द्या. अहो तुमचं उद्या तोंड काळं झाल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे प्रत्येकाला महत्वाकांक्षा असते, पण महत्वाकांक्षा असताना आपण आपल्या समाजाचा विचार कधी बदलला नाही पाहिजे, त्या विचारापासून दूर गेलं नाही पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या स्वाभिमान दिला, आज मान दिलं, त्यांच्यामुळे जी आपल्याला आज किंमत आहे ती किंमत तुम्हाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामुळे आहे. त्या विचारापासून जर तुम्ही लांब जाणार असाल तर तुम्हाला पायाखाली घेतल्याशिवाय ही आंबेडकरी जनता सोडणार नाही. एवढं आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगितलं. त्यांनी परवा सुद्धा लोकसभेला लोकांना हजार रुपये दिले असं सांगितलं. मला माहित नाही, मी काय बघायला आलो नव्हतो, पण लोकांनी सांगितलं 1000 रुपये आम्हाला दिले. मी त्यांना आत्ताही सांगतो 1000 रुपये घ्या. जसं ताईच्या वेळेस पैसे घेऊन सुद्धा आपण मतं कुणाला दिली, त्याच हाताला ताईला दिली. आणि आता सुद्धा पैसे सोडू नका. त्यांना सांगा तू जे आता पैसे आम्हाला द्यायला लागला ते 20 वर्ष तुला निवडून दिलेले हे पैसे आहेत. त्यामुळे आता पुढचे पैसे आम्ही आम्हाला नको, आम्ही महेश कोटेच्या तुतारीलाच मतदान करणार आहे हे ठणकावून त्यांना सांगण्याची गरज आहे. आणि ते तुम्ही कराल अशी अपेक्षा मी या निमित्ताने करतो. त्यांनी शासनाला लुटले आणि लुटून पैसे खाल्लेले आहेत. ते पैसे घेणे गुन्हा नाही, चोरावर मोर होणं गुन्हा नाही. त्यामुळे लोक त्यांनी दिलेले पैसे सोडू नका. आजपर्यंत कधी आले का आपल्याला द्यायला? पहिल्यांदा आले. 20 वर्ष फुकट आपली मतं घेतली. त्यामुळे 20 वर्षात जे फुकट मतं घेतली त्याची वसुली, जसं सावकाराकडनं एखादा माणूस पैसे घेतला तर त्याची व्याजासहित वसुली करतो, तर आता व्याजासहित पैसे वसूल करा, नुसतं मुद्दल नाही. नगरसेवक असताना यांच्या वार्डामध्ये केवळ आंबेडकरी जनता तिथे जास्त राहते म्हणून 1 रुपयाचा सुद्धा निधी दिला नाही. म्हणजे आल्याची ही खरी वेळ आलेली आहे. आणि आम्हाला खात्री आहे की महाविकास आघाडीची सत्ता या राज्यामध्ये येणार आहे.
हिने जे जे पाप केलंय ते सगळ्याच्या लोकांचा समोर आहे. लॉ ऑर्डर बिघडवण्याचं काम हिने केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, आज ही सगळी लोक जी आलेली आहेत कोणालाही पैसे देऊन आणलेलं नाहीये का? पैसे देऊन आणलेलं आहे? तुम्हाला पैशासाठी आलात का? नाही ना. मग त्यांना मात्र पैसे देऊन आणावं लागतं. हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात. आज सगळेजण मनापासून आपण सगळेजण आलात आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आपण कुठल्याही त्यांच्या आमिषाला, कुठल्याही भूलथापाला बळी पडणार नाही याची खात्री मला निश्चित आहे. मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की आपण दिलेलं मत, त्या मताशी मी प्रामाणिक राहीन आणि तुमच्या ज्यावेळी अडचणी असतील, संकट असेल त्यावेळेस मी धावून येईन एवढी शपथ आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि करतो. आपल्याला माझं चिन्ह माहिती आहे ना? काय चिन्ह? नाहीतर चिन्ह कमळ आहे म्हणून मी आता सांगायला लागले असं. आणि काही लोक माझं चिन्ह कमळ नाही आहे, माझं चिन्ह 2 नंबरला नाही. मी 2 नंबरचे धंदे करत नाही. 2 नंबरचे धंदे करणाऱ्याचा नंबर 2 आहे. आपलं चिन्ह 1 नंबरला आहे. 1 नंबर बटन करा. मी निवडून असं समजायला हरकत नाही ना. इथं आलेल्या भगिनींनी प्रत्येकाने 10 जरी मतं आणली तर मला वाटतं माझा विजय निश्चित आहे. आणि हा आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये मी कधी विसरणार नाही. कारण ज्या पद्धतीने बीडी गावकरांनी पहिल्यांदा मला काम करण्याची संधी दिली